बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी लखनौमधून समोर येते। लखनौ विमानतळावर मोठा अपघात टळलाय। सौदी एअरलाइन्सच्या विमानात बिघाड झालेला आहे, तर 250 प्रवासी हे सुखरूप असल्याची माहिती सध्या समोर येते। लखनौ विमानतळावरती हा मोठा अपघात टळलाय। सध्या देशभरातून हेलिकॉप्टर आणि विमान कोसळण्याच्या घटना समोर येत असताना लखनौ विमानतळावरती हा मोठा अपघात टळल्याची माहिती सध्या समोर आली आहे। सौदी एअरलाइन्सच्या विमानात हा बिघाड झाला होता। विमानातील 250 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं असल्याची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे। तरी त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत। लखनौ इथं विमानतळावरती हा मोठा अपघात टळला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून। चंद्रकांत सर, लखनौ विमानतळावरती हा मोठा अपघात टळला। सौदी एअरलाइन्सच्या विमानामध्ये नेमका काय बिघाड झाला होता? सौदी अरेबियाचं हे जे विमान होतं हे हज यात्रेकरूंना घेऊन भारताकडे येत होतं आणि ते लखनौ एअरपोर्टला जेव्हा उतरलं तेव्हा लँडिंग करतानाच त्याच्यात तांत्रिक बिघाड झाला आणि त्याच्यात टायरमधून आग दिसू लागली आणि आग दिसू लागल्यामुळे पायलटने ताबडतोब ATCला मेसेज दिला। ATCला मेसेज मिळाल्यानंतर ताबडतोब अग्निशमन यंत्रणा तिथे पोहोचली आणि त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवलं आणि आगीवरती नियंत्रण मिळवल्यानंतर सर्वच्या सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या खाली विमानाच्या खाली उतरवण्यात आलं। त्यामुळे मोठी दुर्घटना टळलेली अंकिता। आणि आपण जर बघितलं तर अहमदाबादमध्ये जे विमान पडून दुर्घटना झालेली त्याच्यानंतर ही जी मोठी दुर्घटना होणार होती लखनौला ती सुदैवाने टळलेली अंकिता। निश्चित। चंद्रकांत सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे सौदी एअरलाइन्सच्या विमानामध्ये बिघाड झाला होता आणि त्यामुळे या लखनौ विमानतळावरती हा मोठा अपघात खरं तर टळलेला आहे। विमानातील 200 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। सातत्यानं विमान दुर्घटनेच्या घटना समोर येत असतानाच आता लखनौमधून ही मोठी बातमी समोर आलेली आहे। सौदी एअरलाइन्सच्या विमानात बिघाड झालेला आहे, त्यामुळे एकंदरीतच हवाई प्रवासाची सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।